चिपी विमानतळाचा पूर्णपणे बोजवारा उडालेला आहे। वेळेवर विमानं येत नाहीत। 15 दिवसात जर चिपी ते मुंबई असे विमानसेवा जर सुरू झाली नाही तर चिपी विमानतळाला कुलूप ठोकू असा इशारा माजी आमदार वैभव नाईक यांनी दिलाय। ठाकरेंच्या शिवसेनेचे वैभव नाईक या सगळ्या संदर्भात आता आक्रमक झालेले आहेत। आणखी तपशील आपण घेणार आहोत। प्रतिनिधी उमेश बुचडे सध्या आपल्याशी जोडले गेलेले आहेत, याबाबत आपण त्यांच्याशी बोलणार आहोत। उमेश, आता सध्या नेमकी विमानतळावर काय परिस्थिती आहे विमानांच्या ये-जा संदर्भातली, आणि ठाकरेंची शिवसेना काय भूमिका घेते मग याबाबत? निश्चितच रीती चिपीचं विमानतळ हे 2019-20 दरम्यान सुरू झालं आणि त्यानंतर मुंबई सेवा सुरू झाली, नंतर पुणे सेवा सुरू झाली आणि आताची सध्याच्या घडीला काय झालंय, जी मुंबईची जी सेवा देणारी कंपनी होती ती कंपनी आता तिचं जे ठेका आहे तो 2 वर्ष पूर्ण झाल्यानंतर त्यांना रिन्यू मिळाला नाही। त्यामुळे मुंबई सेवा ही पूर्णतः ठप्प झाली आणि सध्याच्या घडीत फक्त पुणे सेवा ही फ्लाय 91 ची ही पुणे सेवा म्हणजे चिपीवरून पुणे सेवा ती पण शनिवार रविवारी ही चालू असते आणि सध्या बाकीचं म्हणजे मुंबई सेवा बंद आहे। त्यामुळे ठाकरे सेनेचे जे माजी आमदार आहेत वैभव नाईक यांनी जर समजा 15 दिवसात पुढील 15 दिवसात जर चिपी ते मुंबई सेवा सुरू न झाली तर आपण ह्या चिपी विमानतळाला खूप लावू असं एक सांगितलेलं आहे। त्यामुळे कुठे ना कुठेतरी चिपी विमानतळ लवकरात लवकर अशी नागरिकांची मागणी आहे। याच विमानतळावर चतुर्थीमध्ये बरेच लोक यायचे आणि बरेच चतुर्थीमध्ये इथे उड्डाणं व्हायची मुंबईची आणि यायचे लोक। त्यानंतर फ्लाय 91 ही पुणे एक सेवा व्यवस्थित सुरू झाली होती आणि अशाच पद्धतीने वेगवेगळ्या सेवा सुरू होतील, त्यांचे पर्यटन वाढेल अशी अपेक्षा तिथल्या लोकांची होती। पण सध्याचा ह्या बोजबारा उडालेला आणि म्हणजे पर्यटक तर येण्याचं त्या चिपी विमानतळ कमीच, पण बरेच लोक आता तिथे येणं कमी झालेलं आहे आणि ही बंद होण्याच्या मार्गावर आहे। त्यामुळे कुठेतरी ही लवकरात लवकर सुरू व्हावी जेणेकरून पर्यटक वाढेल आणि तिथे लोकसंख्या येण्या जाण्याचं वाढलं तर तिथे स्थानिकांना रोजगार उपलब्ध होईल अशा पद्धतीचं एक माहिती इथे वैभव नाईक यांनी माजी आमदारांनी दिली। त्यामुळे कुठेतरी 15 दिवसात सुरू न झाल्यास त्यांनी कुलूप लावणार असं एक वाक्य सांगितलेलं आहे। जी उमेश, धन्यवाद दिलेल्या माहितीसाठी। 7-8 महिन्यामध्ये ह्या विमानतळाचा पूर्णपणे बोजवारा उडालेला आहे। अनेक विमान ही अत्यंत वेळेत येत नाहीत, लोकांची गैरसोय होते आणि याच्यापुढे जाऊन आता हे विमानतळ बंद होण्याची स्थिती आहे। 2 दिवसातनं एक विमान आता सध्या सुरू आहे आणि सध्याच्या भाजपच्या नेत्यांनी, सत्ताधाऱ्यांनी, मंत्री महोदयांनी अनेकदा सांगितले की विमानतळ सुरू होणार आहे। येणाऱ्या 15 दिवसामध्ये ही मुंबईची विमानतळ सुरू न झाल्यावर या विमानतळावर कुलूप लावण्याचा कार्यक्रम शिवसेनेच्या वतीने घेतला जाणार आहे आणि विमानतळाला कुलूप लावण्याचा कार्यक्रम जो महाराष्ट्रामध्ये कुठे नाही तो इथे या ठिकाणी करण्यासाठी आम्हाला भाग पडू नका एवढीच सत्ताधाऱ्यांना विनंती आहे।